मी गेलो होतो आता आशर आय टी पार्कच्या इथे आपला क्लच पेट चेंज करायचे आहे. तर त्याचा जो हा कटोरा आहे ना, हा खराब झाला होता, पूर्ण घासला होता. तर तो चेंज करायला तिकडे गेलो होतो. तिथे जय महाराष्ट्र म्हणून शॉप आहे, तिथे गेलो होतो. तर त्यांच्याकडनं आता चेंज करून घेतला. हा पूर्ण हे झाला होता, घासला होता. तर हा वरचा पार्ट, हा जो वरचा आहे ना, तो पूर्ण चेंज करून घेतला आणि आता परत रिटर्न जातोय सर्व्हिस सेंटरला. लास्ट टाइम पण जेव्हा गेअरबॉक्स खोलला होता, गेअर चेंज करायचे होते, तेव्हा पण बेरिंग टाकण्यासाठी मी असाच बाहेर गेलो होतो. कारण हे सर्व्हिस सेंटरवाले या गोष्टी करत नाही. बाहेर जे इंजिनिअरिंगची कामं करतात ना, रिक्षाचे वगैरे कुठले पण इंजिनची कामं करतात ना, त्यांच्याकडे हे सगळं करतात. तर तिथे गेलो होतो मी. आता हे सगळं केलं, चेंज केलं आणि आता रिटर्न जातोय सर्व्हिस सेंटरला. तर बघूयात, बरीचशी कामं करायची आहेत. आपला क्लच पेट तर चेंज करायचीच आहे, शॉकअप्सर वगैरे पण बघतो चेंज करतो, आणि प्लस आपलं लायनर वगैरे पण चेक करायचं आहे, आणि ऑइल आणि ग्रीसिंग तर आहेच. तर भेटूयात आता तिथे. मित्रांनो, पुन्हा एकदा आलो आहे मी सर्व्हिस सेंटरमध्ये ते पार्ट घेऊन. क्लच पेटचा जो कटोरा असतो ना, कटोरा बोलतात त्याला, ते घेऊन आलो आहे मी इथे बसवून नवीन. तर पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर समोर इथे रिक्षा लावलेली आहे ओपन करून, आणि तो मगाशी गिअरबॉक्स वगैरे खोलून क्लच पेट चेंज करायचे म्हणून तो कटोरा हे करायला बाहेर गेलो होतो. आता घेऊन आलो जस्ट, आणि बघूयात आता ते लावून वगैरे बाकीची कामं पण करून घेऊयात. किती टाईम लागतं काय माहिती. मी आलो होतो सकाळी 9:30ला आणि आता 11:15 झाले. तर बघूयात, अख्खा दिवस जाईल बहुतेक इथे. आणि आज संकष्टी असल्यामुळे जेवायचं पण नाही आहे. तर बघूयात आता पुढे. मित्रांनो, मी आलो आहे आता काल्हेरला. दुपारी घरी गेलो मी सर्व्हिस सेंटरवरून, आणि मग त्याच्यानंतर आता इथे काल्हेरला एका गॅरेजवर आलो आहे. कारण पुढेची लाईट लावली होती मी अगोदर, एक्स्ट्रा लाईट, ती लावायची आहे परत. आणि प्लस चार्जिंगसाठी एक पॉईंट लावायचा आहे, म्हणजे मोबाईल चार्जिंग वगैरे किंवा डॅशकॅम लावायचा झाला तर त्याच्यासाठी. इथे आलो आहे मी आता. त्याच्या अगोदर मी तुम्हाला सर्व्हिस सेंटरला काय काय केलं आणि किती खर्च झाला ते सांगतो. तर तिथे नेहमीप्रमाणे ऑइल ग्रीसिंग, ऑइल चेंज केलं, ग्रीसिंग केलं. परत क्लच पेट गेली होती ती चेंज केली. प्लस लायनर साफ केले, म्हणजे चेक करून. ते चेंज करावेसे वाटले नाही पण, कारण मध्ये आताच मी चेंज केले होते तिन्ही पण
तिन्ही बाजूचे लायनर चेंज केले होते, त्यामुळे फक्त ते साफच केले. आणि शॉकअप्सर चेंज करायचे होते, पण ते पण गरज नाही वाटली त्याची चेंज करायची, त्याच्यामुळे ते चेंज नाही केले. फक्त एवढीच कामं केली. हां, बस एवढीच कामं केली. ऑइल चेंज केला, ग्रीसिंग केली, लायनर हे केले, साफ केले आणि क्लचपेट चेंज केली. तर याचा खर्च टोटल 3410 रुपये झाला. म्हणजे प्लस बाहेर मी गेलो होतो, तुम्हाला माहीतच आहे, क्लचपेटचा जो हे आहे आपला काय बोलतात, कटोरा बोलतात त्याला, ते बसवायला बाहेर गेलो होतो, त्याचा खर्च 100 रुपये आला. तर टोटल 3500 झाला खर्च तिकडे सर्व्हिस सेंटरमध्ये. आणि त्याच्यानंतर मी आता इथे आलो आहे, काल्हेरला आलो इथे गॅरेजवर. ते गाडी लावली. आता किती उशीर लागतो काय माहिती. 2 कामं करायची आहेत इथे. सॉरी, 2 कामं करायची आहेत. मगाशी जसं मी सांगितलं, चार्जिंगचा पॉईंट लावायचा आहे, बटनवाला, बघू लावतात का, तो लावून घेईल. आणि प्लस पुढे ती जी लाईट मी अगोदर लावली होती ती परत लावायची आहे. तर बघूयात आता किती टाईम लागतं. ही लाईट लावली आता आणि हा चार्जिंगचा सॉकेट लावला नवीन, कारण जुना जो आहे हवाला हा खूप हलतो, त्याच्यामुळे आपला हा डॅशकॅम लावायला झाला ना, तर मला पॉवर बँकला लावायला लागतं, पण आता मी याला लावेल. तर हे सगळं सॉल्व झालेलं आहे. आता बघू, मी आता लावलेलं तर आहे, पण टिकतं की नाही ते माहीत नाही आहे. बघूया आता. नजरिया लागे नहीं कहीं, ओ नजरिया लागे नहीं कहीं.